श्री शूलिलामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थवान प्रस्थपूर्ण श्री बाळरुद्ध तरुणी शिवकीर्तन करावे. श्री विष्णुकीर्तन श्रवण करावे. शिवस्मरण नावडयान मात्र तो अत्यंजाहुनी अपवित्र तो लीला वस्त्र अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेने भक्षले जयान जैसे पशु भक्षिती ते श्रीतृण जैसे मयूरांगी नयन तैसे नेत्र त्याचे वाल्मिक छत्रवद कर्ण ध्रुम शाखावद हस्तचरण त्याची चरणी वर्तदान विवनी माझ झाली जो शिवभजन विरहीन तो समुद्राचा पुढन अथवा वडमानाला अन्न सापडत काताया माझे तरी श्रवणी तर आवडे जेवी विविलिका गुळासीन सोडित तुटेल वर्ण काढी मुखवते दोन्ही सर्वदा गी सुगला बहुत दिवस सुते एवढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता एकदा अकस्मात धावती पाता जेवी मृत होणी वाढते गोष्टी लागती करण्यास ओढत येते एकथा श्रवणी त्याचे न पुरे कोड सर्व टाकोणी धावे श्रवण गावा गेला प्राणनाथ पतिव्रत वाट पाहतो पत्र आले अकस्मात मग धावी श्रवण करावया निर्धनाचे सापडे धनकी जाता तसे आले नाही नक्की तृषेने जाता प्राण जीवनाचे तळ मिळाले से ऐकव्या कथा पूर्ण धावे सर्व कामट कोण निद्रा चिंता दूर करून श्रवण सादर करावे वक्ता पंडित चातुर्य खाणे नम होतो सद्गुरु म्हणून की ह्या शंकराचे भावने धैर्यचे भजने आधार सुरेबीचे असताना तुने सुटी जय शिवराज देवी वक्ता शिवचरित्र करणारे प्रश्न की जे वक्ता श्रेष्ठ मानवा त्यांना बसावे बोलते माखंडपद मत नसते कुत्र घेऊन चित्त न शिनवावी सर्वता न कळे ते तरी पुसावे सादर उगेच छळती तिचे पामारती कळ जाना गौरव जन्म पावती वक्त्याची छळित अवधारम ते यजमी होय खळबळ पुरा बिराणिका वेगळे नमस्कार न करावे सवित कोणाचे मध्येच टाकून श्रवण वगैरे करवे जाई उठणे तरी होतो अल्पयुष्यजान संसारी जापता भोगिते कोटेल खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोतानं करावे त्यार्थ दुग्ध पिता पुष्टी सर्वांगी येत बरी नवज्वर विश्वत ते श्रवणी पैसवण कुत्रक घेऊन कथा खंडन त्यांचे व्यर्थ गेले श्रवण नरकाचे कारण पुढे केले गदने बोलावे तरी मग मन करावे एकाग्र त्याची परिश्रुतीशाचर दयासीच प्राप्त होय वस्त्र अलंकार दक्षिणे प्रति अत्यंत धन देतम कोश बहुतम बरे आपला निर्धारे रत्न देतम बहुत नेत्रे होती प्रकाशवंत अलंकार प्रतिष्ठा अत्यंत श्रोत्यांची वाढ बहु एवं पूजिता षोडशोपचार तेने संतुष्ट मन होयोमवर जे पदार्थ अर्पावेसाचार त्याचे चौगुण प्राप्त होते त्याचे कदा नाही दरिद्र शेवटी स्वपद नैल बालचंद्र कथेसे येता आपले निर्धार बापसंहार पदपदी मस्तकी विष्णूच्या घालवणे घेते तरी अन्य जन्मी बळया पक्षी होती म्हणाले विष्णूश काढू नये सभे प्रति तरी मुख्य पदर सोडावा जी विडा घेऊन ऐकत तरी किंक त्यांची त्यांची विष्ट द्यायची विष्ट त्याचे कडून पक्षी भीती मुळाव्या सकृत प्रमाणे हिम जे एक उभेगच वैसिती श्रवणी निद्रा मोडा विभूत प्रकारे करून नंतर सद्गत होई नेत्रे विपान नग निद्रा येऊन स्पर्शलिकेचे वैरी जीवन काय व्यर्थ लावणे जैसे एखाद्या आपले द्रव्यस पूर्ण देते ही घडत जागरणावर निद्रा नाही कल्पांती निद्रा दाटली धरण तव ठाकावे कर जोडून निद्रा नाही तो उपाय करून मग श्रवण करावे वक्ता म्हणे म्हणजे असं जाताना वैसावी ऋणी हात हे न मानिते ते कागद होऊन योगपुरुष बक्षते जे वैसिती विरासना घाला ते होते वृक्ष जन पाय बसरे कष्ट जोडी बळमचे सांगता हे नाही ऐकते बळाचे जेटा करणे त्यांचे मदत बांधून नेते नेऊन टाकते निरकोंडी जो श्रवणी वन्यचे दाटून तो उपजन होऊन जो पैसे नमस्कार केले माझं वृक्ष होय कधी तर बोलते नसत्या गोष्टी तो मंडक होय ते मंडक होऊन सजावट वाटते हाते वाटाळी अनवाजविते होते कष्ट संस्करिते जे शिवकीर्तन करणे तिथे हिळसे तिथे जन्मी सारमय होते दुरुक्ती बोलता निश्चित जन्म येते सरळा जे श्रवणी नव्हते सादर ते होय जन्म होते सुकर जे उच्चते तिचे चरित्र ते करुणी पावते वक्त्यासे देता असनाम श्वसनी भाषे जाऊन बेवस्रे देता बहुत अन्न प्राप्त होय ते करिता पूर्ण श्रवण भक्ती वैरागी अंगी पूर्ण निदर्ती कथा सुगम जेने अनुतापम उपजंतरी दक्षिणेकडे एक ग्राम मंगळ त्यांचे नाव मुळी निवास सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जादर कर्मी धर्म नाही अनमात्र अनाचारी कर्म पवित्र जपत विवर्जित शास्त्र घ्यायचे ते वेद आणि शास्त्र विप्राचे वय नेत्र एक नाही तरी साचार एक क्षमता असे बोलीचे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंतचे जाण असो त्या नगरींचे लोक संपूर्ण सर्व लक्षणीय अपवित्र संस्कारचा हाडजार मद्यपी अर्गग्न दुराचार मातृ पितृद्रोह करणारा अहोरात्र वेळशरचा त्या ग्रामीचा एक विपरिणाम त्याचे विदुर रत अहोरात्र कामकृतमी लोळत असे श्री त्याची बोवळा नामक ही जारणे अपवित्र परम त्या एका जारासे असत सकाम भ्रातर जपून दिलेली जार पळाला सत्वर ते भ्रातर दिला मार यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तुझाले जरा मी ते
जे करते निरंतर मग बोले तो विपरीत विद्रोह दुवा द्रव्य मापाने मिळवले ते द्रव्य दे माझं लागवड मी देहीन वारांगणेच नेऊन ती म्हणे मी देव कुठून फोडते मारते मग तिच्या अलंकार हिरणे घेते घरचे सर्व संपत्ती नेत ते वारांगणेच नेऊन तेही समर्पित आराधे ऐसे दोघे ही पापा शरद तो विद्र प्रोग्रम पावला मृत्यू ते नेला मारित ओजाचे ते कुंभी बाकादी परमदुःखम भोगून येतो शतमर्ग मग विंद चळाचा दरिद्र देख भयानक कुशाचा हालम आळे पिळे अंगास देत हिंडे शुद्धतृष पीडित रक्तवर्णम अंग त्यांची समस्त देशा सिंदूर चर्चेला रोक्षाचे घेता टांगून सवींची हाक देत फिरव्याळम रक्तभीती भरून सर्वांग असल्याचे नासले कंटकवाना परमदुर्धरण्य मिळे कंद मूल फल आहार आपल्या बाबाचे भोग समग्र भोग विदर जायचा इकडे भोग धव रहित एक होता दिशी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण आहे देत आली शिवरात्री बरोबर करण्यात चालले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजपताका मेरवेदे शिवनामी गरज वारंवार करीत घोष कैसा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष भोजन त्याच्या संगे बहुळ निगत सवे घेऊन दाकुटा स्वतः गोकर्ण क्षेत्र देखील पुण्य झाले पण ते सर्वजन ओळ्याने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रम बैसले जाऊन निरूपण घालून जे वनिता जारीने ते संयमदत्तने ते धरून लोह परग तप्त करुणा स्मर गृह माझे दाटीतील ऐसे बोळा ऐकून विविध झाली त्याच्या क्षणी जाऊन तापात अंगी भरून रडू लागले अट्टा असे म्हणे मग पुराणिकाचे समस्याचा आपल्या वृत्तांत सांगत आपला सांगे वृत्तांत जे झाले जे पापाच्या परत निजमुखी उच्चारे अंत्यकाळी अमकिंग करत आडन करेल माझ्या परत वेळी माझ्या कळण्यास अडविणारा दुःख पर सुसू किती स्वामी माझे कापते शरीर काय करू आता काय करू सांगा विचार काळापासून घरून अमकिंग करते मारू तप्तभूमी नाना बरे विटंबे असे भद्रवणी हिंडविते उकराटे बांधून टांगीते नरककोंडी मुख ताम्रभूमी तापवन त्यावर लोळविते नेऊन तीक्ष्ण शस्त्रे जाऊन पोटा म्हणजे रोमिती तीक्ष्ण करून वरी टांगीते नेऊन भूमीत समज डोवून दप्तशरे मारे करीदी तप्तशळ वरी घाली ते पाहिजे चंडशळ मायात बांधे महानरके बडवे ती सोडवे कोण ती दोन्ही मोवळे सगोडन लागे अन्न दुखले रडे रात्र तिने म्हणे मी कोणाचं जाऊ शरण आश्रय धरू कोणाचं कोणा नरके पडे जाऊन भंग त्या ब्राह्मणाचे दरी चरण सद्गुरु मग तारी येथून आली शरण मी मग गुरु पंचाक्षरी मंत्र सांगे बोवळे प्रति चतुरा शौर्य अमृत स्वराचा पारा श्रवण करे शोधारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकले प्रेम एक श्रवण भक्त योग्यांत श्रेष्ठ जाणे सत्संगी होई निसंगी निसंगी निर्मोह मसाज मग निर्मोह निश्चित वेग घ्यायचा मग बोळा झालीच परंभवत्या शून्य मजा होरात्र दोष न उरे तिळ मात्रेने गुण वर्णी शिवाचे व्यास जाई बरं मग सहज सोय अर्चना का लोहे लागता परिचा मी करे सहजचे कम की अग्नी ते कोरडे कष्ट पडले ते सहज अग्निमय झाले गंगेचे ओळ मिळाले गंगारूप सहज ते जप करतात पाप जाय निशेष त्या नाना वनी ज्ञान विशेष रवना वर्णी न्यास सतीचे सहजचे मरणावरणी जध्यासम त्यावनी साक्षात्कार सरसमग शिवरूपजाने निर्दोष संशय काही गोष्टींचा बोळा निर्दोष होणं सर्वणी झाली परम पावन जीवासे करू लागले शिव करताना मग गायचे बंधन द्यायचे श्रवणी पावन थोर होत श्रवणी जाय याचे जन्मीमुक्त न लगे तीर्थटन श्रम भवत श्रवणी सार्थक सर्व हे ज्यासन न मिळे सत्सकामा श्रवण त्याचे करू जावे तीर्थटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवणात तरी योग याग व्रत साधन न लगे काहीचे करणे करावे जाण नवविध भक्ती संपूर्ण श्रवणे करून याचा हात येत चारी वर्णचारी आश्रम श्रवणाचे पावन परमावसम बहुळे ससकम सर्वांगुणी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करीत ही वरे राहिली गोकर्ण क्षेत्र जटावल कल अजिंधारी तीर्थजळी नित्य करी नित्य स्नान सर्वांगी स्मलेपन करे उपज्ञ रुद्राक्ष धारण सर्व आप्तवर्ग सोडण्या जाणं गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्णकार क्षेत्र संपूर्ण देतींचा महिमा परम पावन तृतीय अध्याय वर्णिला स्वयाती कीर्ती पूर्वपुष्टीवर्धन बहुळीने तिन्ही देह जाळ नाही त्याची देही भस्म अंगीची अर्जुन झाली पावन स्वरूप एक शंकरे विमान धाडून ते वेळी बहुळा शिवपदाप्रती आणली एवढी पापीने धरडी चतुर्दश लोकांना वर करीत सदाशिवापुढे जाऊन बहुळेने केले बहुतस्तवन आंब्याची स्तुती करता पावन प्रसन्न झाले हिमकन्या म्हणे हे चितवर माग तर ते एरी म्हणे पती वडला दुगतीत कोठे आहे नकडीन चित पावन करून आणावे मग ते तरी जगजननी अंतरे पाहावी लोकनी तो विंध्यचळी प्रशस्त होणे जडत जडत हिंडी पापिष्ट मग बहुळेचे म्हणे बाबांनी जाई तुंबराचे घेऊन पतीस आणि विंध्यत्री होणे श्रवण करवणे शोकता मग गेली विंध्य नग्न हो दृष्टी देखील धरुणी रुखीचा बांधिला तुंबरे वेळे आकर्षणी मग वल्लके काढून श्रुतीस्वर मिळवणा रंबेले शिवकीर्तन शिवकीर्तन एकदा पशुपती उद्धरते मग शिवकीर्तन रसराजा तुंबरे बंधरा देते सह तेज दावत सावध झाला द्विज म्हणे माझं सोडा आता माझं सोडताचे धावण धरले तुंबराचे चरण म्हणे स्वामी त्यांनी केले पावन बापी आणि या श्रेयसी म्हणे त्यांनी तो साचर केला माझा जीवतर मग तुंबरे सोडाक्षर पंधरदासी उपदेशरम त्याचा घर त्याचा पवित्र झाला दिवेरे पत विमान आले तेज रूप श्री साहित्याचे म्हणे वेसला आणि शिवपदासी शिवापासे मेरे वेद दोघे चरणेस लागत लवण जळी विरत तैसी शिवरूपे मिळावीत जळी वेराले जळगार नबीनाथ वीरे सत्वर
जैसे बहुळा आणि मित्र शिवस्वरूप झाली कर्पूर मिळाला ज्योती माझारी गंगा सामावली सागरे ब्रह्मस्वरूपी निर्धारे वैराग्य केवनियम शिवमंत्र कथा शिवकथा श्रवण शिवदीक्षा शुभस्मधारण रुद्राक्ष भस्म उद्धरण गेली किती संख्या नाही भस्मांतुनी निघाला भस्मासुर ब्रह्मामर त्याचा कैसा केला उद्धर ते चरित्र सांग कैसे हे शिवपुराणे कथा सुरसा श्रोती ऐकावी सावकाश कैलास हे असता महेश प्रदेश काळे एकदा भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची सुमारा म्हणतो एक खडा न घालता शिवेचाना भूमीवर ठेवला शिवन वले शिवाचे चरित्र ते तिचे उत्पन्न झालं अवसर नाम ठेवले भस्मस्वर भटम सदाकर जोडणे म्हणे ऋषभध्वजा सदाशिव माझं काही सांगितले शिवा शंभू म्हणे माझं देत बसत भस्म आनंदी नित्य नूतन आणि भस्म हिच करी सेवा करी उत्तम आज्ञा होता परम भस्मस्वर संतुष्ट कर्मभूमीचा निधी येऊन सुंदर श्रुती संपूर्ण शिवभजन पारायण लिंगार्चन घडे शिवरात्र सोमवार प्रदोष ऐसे शिवकर्दन सुरस सदाचे भस्म भवानी सर अंगीकारी आदरे जे का भक्त भेद प्रेमळ त्यांच्या मंडाचे करी मळ स्मशाने वैराग्य वाडे प्रबळ म्हणून तेथे आहे लोक स्मशानावनी कराय ते वैराग्य जाय विषय जडे प्रीती म्हणून उमा वल्लभी व्यवस्थित गेली स्मशाने महा पंचभूतेत महातत्वांसा येत बंड ब्रह्मांड जाळणे समस्त सर्व निरसोनी ते जेवर स्वात्मसुखे भस्म तेच ब्रह्मांड सुख सोजोळ ते भस्म चर्चित अमृतमूर्ती निर्मळ षडविकार रहित विधे अस्ति जायते विरते विवरणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो न षड गुणेश्वर संपन्न श्रीकर्ती ज्ञान वैराग्य संपूर्ण असे कोटीच नाहीचा आणि षटचिन्नी पंडित तेचा एका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षीत्व सर्वज्ञत्व या चिन्नी मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चाळक शुद्ध त्रिविध भेदरहित भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निर्मळ धाडीला भस्म आणावे ऐसे नेते आणि तपचित भस्म असुर मातेला मदीन करुण अधम गो ब्राह्मण मनुष्य देखून उत्तम म्हणे सहारुणी टाकू हे सहारुणी सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन हे निर्जळ मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि दुर्जटी हे सहारा शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठे मिजेंद्र होईन ऐसे म्हणे बांधणी घटी गेल्या झाला दोघपटे म्हणे तो ऐका दुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कोठे 4 लक्षच्या मनुष्य योनी पायी नित्य 6 लक्ष घडमड होय शोधिली सर्वांनी हे परिश भस्म शुद्ध न मिळायचे कपट भक्ती दावी परवा म्हणे माझा जळतो नित्याने मग तुझं पाविजे भस्म तरी एक वार सुगम आहे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्ष त्रिपुर छेदन वल्लभ नागभूषणावर प्रधान दे माझे दे एक वर ज्याच्या माता ठेवीने करम तो भस्म व्हावा निर्धार आकारे फार साधे म्हणून लोटांगण घाले ते इतके माझे चलवी व्रतांनी कपट शिव भोळानाथावर द्याव्या सिद्ध झाला मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी असे वर देता धरित्री भस्म करेल असुर हा महाशब्द करावायचे हवस त्यात पडला पातला फाल्गुन मास आधीचा वाटपाडा चोरास निरूप दिला भुजे आधीचे सारकार मिळत त्यासी प्रभुत्व दिले श्री राजंत की मध्य पियंसी दावी सिंधी बनवून साक्षी मरकटासे मद्यपान जात्यांत झाले रुचिक दंशनम त्यावेळी बुद्ध संचारले दारुण मग अन्न भरते जैविका याला घ्या हा तामस सुर त्यासीना द्यावा जीवर सटास गजस वीरभद्र नंदिकेश्वर हे जे सांगे परम भोळा श्री शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर याचं द्यावं अगत्यवर तो अन्यत्र रहाटीने करायचं म्हणे बाळका तुझं तिथल्यावर तो ऐसे ऐकतांचे असुर उडीनाचे आनंद तर त्रिभुवन माजन समय मृत्यू लोकासे आला सत्वर मग करीत चालला सहारत संत भक्त गो विप्रम शोधून भस्म करीत भस्म मस्तकी हस्त ठेवी तत्काळ भस्म होईने लागे वेळ ईश्वर ऋषी चक्रे शोधून सकाळ भस्म करे एकदांची 56 देश शोधित जम्मूसहित भूभूची समस्त भस्म करीक्षणात तरुणार्थ ओढवलं कुटुंबसहित ब्राह्मणगिरी कंदिरे बेस्ती दौडवणं पृथ्वी युद्धस संपूर्ण बाहेर कोणी फिरीची जसे जैन पक्ष अकस्मात येतात पक्षी धोरणे सहरित त्याच्या दरीक्षित येऊन त्वरित मस्तकी हस्ते स्पर्श करीन महायुद्ध परंग पंडित रणपंडित समरी जिंकी कृतांत भस्मासुरापुढे बलहत काही युक्तीने चाले जैसा पाखंडी जळण होता तो नावारे बहुत पंडित तैसी ते अवसरापुढे पाहता न चले युक्ती कवनाचे अवसरे करीतो नित्य सहार शिवासी न कळे हा समाचार भस्माने येऊन दे जोडणी कर महानम्र होते ते सेवेची येत मृत्यूलोक मनी धरली ऐसा अवांक त्रिदेशांसहित सचिन ऐका भस्म करावी कळ मंग मुलोद्भव कमलाकर शेवटी भस्म करावा मधुर उमा त्रिभुवनाथ सुंदर हिरुणी घ्या विरुद्धाची पृथ्वी पडली युद्धाचा मिळाल्या प्रजा ऋषी हा समास सर्वांचे भय पावले मानस पूर्व उदास चरण आले मगच मगवा सगळ्यांसहित पद्मजा प्रतिकाराने सांगत तो म्हणणे श्रापजी दामाचं त्याचं सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आदिदमन म्हणून शुद्धोक्षज नाम ज्या लागून इंद्रिय द्रष्टा तो ऐसा तो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज ग्रहगाराने सांगते
प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त ही मग समस्त सहित नारायण शिवजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्व उरलो आम्ही समस्त इतक्यांचाही करेल सदस्य तुझ्यापर्यंत बरोबर ना दिसे यामध्ये हे मोठे करी जाताना 79 म्हणे भस्मासुराचे मरण जवळ आले दिसत असे. तुम्ही जाणे स्वस्ताना सतर नेसे बोलतात स्वरध्वनी धर तो अकस्मात आला सर्वस्म घेऊन ते आपले घराणे आणले येथून मिळाले देखील समस्त असुर मानतो कवे सर डायसे त्यावर म्हणे जे जे आले येथून उद्देश भस्म करावे समस्या यावर क्रोधे बोलू म्हणे भस्मसुराचे तिथून अरे अधम तू असुर केला बरं तुझा सहार तुझा आम्ही दिदला बरं बरे तो नाम तो बरे केले असुर क्रोधे बोले ते समय तुझी दारा माझं देईन माझं सुंदरी देई ना तरी तुझे मस्तक लवलाई असतं त्याच्या ठेवीतून भवाने उठून गेली साधना त्या असुर ग्रीवा तुका वेता शिवाची माता देऊनी असतं तुझे नेक्षणार्थे शिव मस्तकी ठेवाय कर मग वेगळी धाविन्याला भस्मासुर देव प्रजा शिश्वर पळू लागले तेव्हा जो भक्तजन भवभंग माया लागे उमारंग पळता झाला सवे घोरांधर वन घेतले पाठी लागला भस्मासुर माने जोगड्या उभा धीर आज करणे तुझा संहार वृक्ष लावीन अंगासे वेदशास्त्रानं कळे पार मायाचक्र चाळ्या कवचोर त्यासन पामर भस्मासुर धरित म्हणे निजुबळे जो ब्रह्मांतिक देवांचे ध्यान जे जनकादिकांचे देवदर्शन त्यास भस्मासुर आपण धरिणे म्हणे गुरुशारते त्यास वाटेन धरीन मी आता दिसे जवळ आटोपला तथा परी ऐसे कोटी वर्षे धावताना लगी हाता सर्विष्टुम उनी पुढे शुद्ध बोलता परी शब्द नातुडे माकांत तुर्क तर्क करता भाऊ हा कपुडे त्या नातुडे वेदशास्त्राचा तर्क विचारे गीताशास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एक सरे मादनांतकट नाटोपे जे प्रेमळ शुद्ध भाविक त्यांचा विकलम गेल्यास नाही गोमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ वेद्य राजा विद्या बळे धरू म्हणते मूर्खपणा विकल्प कोट जन्म मरण फिरत गणित न भीती असं अहंकार्य भस्मासुर धावताना टोपे शंकर इकडे भवानीने श्री इंद्रावर बंधू पुलस्तवीर म्हणे कमलोद्भव जनका कमल नयना कमल नाभ कमल लोचना कमलधार का कमल नयन कमलाभरणा कमल प्रिय जगद्वंद्या जगव्यापका जनार्दन जगरक्षका जगद्धार विनाशका श्रीरदी जलन जय ऐसे एकता माधव मोहिनी रूप घेऊन अभिनव शिवमनोरंजन केशव आडवा आला सुरसे शिवन्य क्रोध होळी देख दुरण पाहता झाला कौतुक मोहिनी देखता निशंक भरुणी गेला तेव्हा विमानी पाहता समस्त देव म्हणते ही कैचे रूप अभिनव अष्टनायकांचे वैभव चरणा गोष्टी तुळीची नृत्य करीत मोहिनी श्रुतन्मय झाला देखून म्हणे तुझं वर्णे अपर्ण कमला आभरणा म्हणजे तुझे देखता वजन गाठे होऊन सांडाभरण तुम नयन कटाक्ष बाणे करण मृग माझा विंदिला तुझे पद कमळ जेथे म्हटले तेथे वासत घ्यावया वसंत लोळे तुवा पसरवणे शृंगार जाळे आकळले ते चित्तमीन माझं माळा घाली सदर तुझे दास्य करण निरंतर माय विषुधारे मुरहर नासे वेदने बोलतसे म्हणेन मी तुझं वर्णी त्वरित पेल दोन कृत तुरु दिसत माझे त्यांच्या अर्ध दैवत नवसते केला मी लग्नाआधी पतीचे तेथे करावे गायन होते परी मी जेथे ठेवीन हात ते किंवा तेथेही हात ठेवा मी जे दावीन हावभाव तेही तूही देशाच्या दावी सर्व ते मात्र गुन्हे पडतात देव क्षोभेला मग तुझवरे महाकर्तर व्रत माझे दैवत महाकर्तर माझे दैवत सगळं ब्रह्मांड गेलेलं असं दुसरं ते सवश्य म्हणत ते सांगते देशे वर्तेने मी ऐसा बोलून देसे आला जो वट छाईसे मग आला तो वट छाईसे मग नमुने दैवताचे नृत्य आरंभी मोहिनी जेव्हा नृत्य करीत अष्टनायक तटस्थ पाहते किन्नर गंधर्व देत गायन ऐकून बोलले देव सर्व षटपद होणे वासतेच्या वेदोने गुप्तरूपे गुंजती परी ते कामिनी कोणाही नव्हे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी पुरंग गेला बोलून कुंभिनी सांडून कराव्या श्रवण कद्रुत नंदनी उपाय मोहिनी जेथे ठेवी हस्त नसुरे तैसेच करीत आपले मस्तके ठेवित आत्मकर मोहिनी ते मग असुरही आपले शरीर हात ठेवी त्यांचे भस्म झाला इथे ते मोहिनी रूप सांडून भगवंत चतुर्भुज झाला वट रूप सोडणी देख प्रगटला देव मदरांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्ष तिचं मनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरले पाहुणे शिवाचे वीर द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते असे तांग रुरुचंड क्रोध उन्मत कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरवाटा सुसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर बदला हे माता प्रगटता त्रैलोक्य आनंद भरत हस्त धोरणे शिवरमानाथ येथे झाले कैलास अंबिका तत्काळ प्रगटन करी हरिहरांसी नंद वंदन दोन्ही मूर्तीबाई सोने करी पूजन हेमवते हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पंचक्षयन कर्पूर गौर कमलोद्भवित पिनाकपाणी पितांबर धर नीलकंठ निरद वर्ण शरीर
वृंदारकपती वृंदावनवासी सुंदर गोवाण गोविंद अच्युत चंद्रशेखर शंख चक्रधर विद्य विश्वनाथम विश्वेश्वर कपाल नेत्र कुपल गात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर व्यालभूषण व्योमहर्ता चिरधर अंधकमर्दन अघबकहर महाअसुर मर्दन दुर्घे सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरहंकार नगतन्यावर अंधकिशोर ईशान ईश्वर निरापदी क्षीरवर्णतनु शिराभिशयन एक ब्रह्मादी वंदे एक ब्रह्मानंदपूर्ण त्या दोघांचे पैपूजन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सरस कथा मृदाहनम वीरभद्र जन्म शिवपार्वती लग्न आणि षडजन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतमी स्वर्धनीत भेटो येत हे अध्याय कैलास वैकुंठनाथ एक ठाई मिळाली तरी ह्या सिंहस्थे भाविक जन ग्रंथ गौतमी करीते स्नान अर्थजीवनी बुडी देवन अगमर्षणी नैमज्जते श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सकावला तेथे प्रसिद्ध जेथे नाही बेदा बेतेस अक्षय भंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मदरखंड परिषद सज्ज श्रोते खंड शुद्ध हे गुढ श्री सांब सदाशिवर परिणमस्तु. हर हर महादेव.